मोदींच्या जाहिरातीविरोधात काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला अजित कुंभार यांना निवेदन। असंवैधानिक मार्गाने मिळवलेले पैसे भारतीय जनता पक्षातून त्वरित जप्त करण्यात यावे, तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व बँक खाते चुकीच्या कलमाखाली बंद करण्यात आली आहेत ते त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी, तसेच रेशन योजनेमार्फत देण्यात आलेल्या धान्याच्या गुणीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे फोटो आहेत ते त्वरित बंद करावे व ते वितरण थांबवावे अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 5 वाजता अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आले। याबाबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक अमनकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोदी सरकारचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हे सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक घोषित केलेले आहेत आणि या असंवैधानिक मार्गाने मिळालेले हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षात आहेत ते त्वरित असंवैधानिक मार्गाने मिळालेले पैसे त्वरित जप्त करा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे। दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्षाच्या लोकांनी जमा केलेले पैसे जे आहेत त्या पैशाचे खाते मोदी सरकारने बंद केले आहेत आणि आज काँग्रेस पक्षाला रेल्वे तिकीट काढायला सुद्धा पैसे नाहीत। एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याचा अकाउंट बंद केलं तर काय गत होणार आहे ही आमची एक विनंती आहे। दुसरी गोष्ट, शासकीय पैशाने जे भाजप आणि मोदी सरकारची जाहिरात आहे, उदाहरणार्थ हे बघा तुमच्या समोर आहे की रेशन कार्डच्या थैल्या वाटल्या जात आहेत आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा एक पहा तुम्ही, ह्याच रेशन कार्डच्या थैल्यावर मोदीचे फोटो आहेत, हे बंद करण्यात यावं। दुसरी गोष्ट, काल सर्व पेपरला फोर्स कंपनीची फुल टाइम जाहिरात आहे ते याच्यानंतर बंद करा आणि आजपर्यंत ज्या जाहिराती झाली त्या जाहिरातीचे पैसे संबंधित उमेदवाराच्या खात्यात द्यावे ही काँग्रेस पक्षाची विनंती आहे। याकरता आम्ही निवडणूक आयुक्ताला, मुख्य निवडणूक आयुक्ताला, जिल्हा निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन दिलं आहे।